Good morning, all of you. Today we are going to learn new lesson, unit number second, lesson number 2.4, and the name of this lesson is Anak Kakatroa. अनक काकाट्रोआ. तर या लेसनमध्ये आपल्याला अनक काकाट्रोआ नावाचं एक छोटंसं बेट आहे आणि त्या बेटाची इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर व्होल्कॅनो म्हणजे काय, व्होल्कॅनो कशा प्रकारे तयार होतात, व्होल्कॅनोचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहेत आणि अनक काकाट्रोआ नावाचं बेट कशा प्रकारे तयार झालं याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. सो टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 34. First we will read the lesson and then explain it line by line. Okay, let's start. Krakatoa is an island in the Sunda Strait between Java and Sumatra in Indonesia. It is known for its volcano which erupts regularly. What is volcano? A volcano is a crack or opening in the earth's crust. There is a hot rock, molten rock near the earth's center. Sometimes it rises to the surface of the earth through such a crack or opening and flows out. When this happens, we say that the volcano has erupted. फर्स्ट पॅरेग्राफ पाहूया. तर फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे अनक काकाट्रोआची. पण त्याआधी त्यांनी सांगितलं की काकाट्रोआ हा काय प्रकार आहे. तर काकाट्रोआ इज अन आइसलँड. काकाट्रोआ नावाचं एक छोटंसं आइसलँड आहे. आयलँड म्हटलं तरी चालेल, आइसलँड. काकाट्रोआ इज अन आयलँड इन द सुंदा स्ट्रेट बिटवीन जावा अँड सुमात्रा इन इंडोनेशिया. जावा आणि सुमात्रा या दोन ज्या स्ट्रेट आहेत, स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी. तर या दोन सुंदा स्ट्रेटच्या बिटवीन दोन जावा आणि सुमात्रा इंडोनेशियामध्ये काकाट्रोआ नावाचं एक छोटंसं आइसलँड आहे. जावा आणि सुमात्रा ह्या दोन सामुद्रधुनी आहेत, त्या इंडोनेशियामध्ये आहेत आणि त्याच ठिकाणी या दोन सामुद्रधुनींच्या मध्यभागी, या दोन सामुद्रधुनींच्या दरम्यान म्हणजे जावा आणि सुमात्रा या दोन सामुद्रधुनींच्या दरम्यान काकाट्रोआ नावाचं एक छोटंसं आइसलँड आहे. इट इज नोन फॉर इट्स व्होल्कॅनो विच इरप्ट्स रेग्युलरली. आणि हे जे काकाट्रोआ आहे, हे जे काकाट्रोआ आइसलँड आहे, हे आयलँड त्या ठिकाणी होणाऱ्या व्होल्कॅनोमुळे, व्होल्कॅनो मीन्स ज्वालामुखींचे उद्रेक, भूकंप आणि ज्वालामुखी ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर ज्वालामुखी काय आहे, व्होल्कॅनो म्हणजे काय, हे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर हे जे काकाट्रोआ बेट आहे, या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारे व्होल्कॅनो होत असतात, ज्वालामुखीचे उद्रेक इरप्ट्स रेग्युलरली, सतत. आता तसं पाहायला गेलं तर सध्याच्या परिस्थिती म्हणजे सध्याच्या काही दिवसांच्या मागील काळामध्ये जर आपण पाहिलं तर भूकंप, ज्वालामुखी यांचं प्रमाण त्या मानाने खूप कमी झालेलं पाहायला मिळते. अगदी काही प्रमाणामध्ये, काही रिश्टर स्केलमध्ये भूकंप थोड्या वेळासाठी जमीन थरथरते. पण याआधीचे जर भूकंप तुम्ही अनुभवले असतील किंवा तुमच्या पॅरेंट्सनी पाहिले असतील तर खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे काकाट्रोआ बेट आहे, काकाट्रोआ जे आइसलँड आहे, ह्या आइसलँडवर सततच रेग्युलरली काय होत असतात, ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, भूकंप त्या ठिकाणी व्होल्कॅनो होत असतात. आता आइसलँड म्हणजे काय, आइसलँड म्हणजे असा भौगोलिक प्रदेश की ज्या ठिकाणी मध्यभागी जमीन असते आणि या जमिनीच्या आजूबाजूला चहूकडून पाणी पसरलेलं असतं, सगळीकडे पाणीच पाणी असतं. आणि अशा या भौगोलिक जमिनीला काय म्हणतात, आइसलँड म्हणतात. तर काकाट्रोआ देखील एक असंच प्रकारचं आयलँड आहे आणि ह्या आयलँडवर सततचे व्होल्कॅनोचे जे उद्रेक आहे ते उद्रेक होत असताना आहेत. त्यामुळे ते आयलँड जे आहे ते व्होल्कॅनोचं उद्रेक होणारा आयलँड म्हणून देखील ओळखलं जातं. मग पुढे सांगितलं व्हॉट इज व्होल्कॅनो. व्होल्कॅनो म्हणजे काय, अ व्होल्कॅनो इज अ क्रॅक ऑर ओपनिंग इन द अर्थ's crust. There is a hot molten rock near the earth center. Sometimes it rises to the surface of the earth through such crack or opening and flows out. When this happens, we say that the volcano has erupted. पण व्होल्कॅनो म्हणजे काय, अ क्रॅक ऑर ओपनिंग इन द अर्थ क्रस्ट. आपल्या पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला तडे पडतात, खूप मोठ्या मोठ्या भेगा पडतात, क्रॅक्स जातात, पृथ्वी ओपन होते आणि पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीच्या अंतर्भागात जो हॉट मोल्टन लाव्हारस आहे, हा लाव्हारस काय होतो, उफाळून पृथ्वीच्या बाहेर येतो. तप्त अतिउष्ण असा हा लाव्हारस पृथ्वीच्या आतमध्ये उफाळत असतो, उकळत असतो. आणि पृथ्वीला जेव्हा तडे पडतात, पृथ्वी जेव्हा दोन भागांमध्ये विभागली जाते, ह्या जमिनीच्या अंतर्भागातून हा लाव्हारस काय होतो, बाहेर फेकला जातो. व्हेन दिस हॅपन. आणि ज्या वेळेस असं घडतं
की पृथ्वी फाटते, पृथ्वी ओपन होते आणि त्यामधील हॉट वोल्टन रॉक्स जो आहे तो लाव्हा रस बाहेर फेकला जातो. अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण झाल्यास आपण म्हणतो वी से दॅट द व्होल्कॅनो हॅज इरप्टेड. यालाच आपण म्हणतो व्होल्कॅनो झाला, ज्वालामुखीचे उद्रेक झाले. अ व्होल्कॅनिक इरप्शन हॅपन्स ऑन अ ट्रेमेंडस स्केल. Thick dark clouds of smoke rise high from the opening 2.4 Anak Krakatoa and spread in the sky. Big glowing burning chunks of rocks and red hot lava are thrown out the crack in the earth. Very hot mud and ash are also thrown out. A great volcanic eruption can change the landform in an area. तर बघा काय झालं. अ व्हॉल्कॅनिक इरप्शन हॅपन ऑन अ ट्रेमेंडस स्केल. ज्यावेळेस हे ज्वालामुखीचे उद्रेक होतात, हे ज्वालामुखीचे उद्रेक अतिशय ट्रिमेंडस स्केलमध्ये होतात, म्हणजे अतिशय भयंकर अशा परिस्थिती निर्माण करतात. खूप डेंजरस असे हे ज्वालामुखीचे उद्रेक, मोठ्या प्रमाणावर हे ज्वालामुखीचे उद्रेक होतात. आणि उद्रेक झाल्यानंतर, व्हॉल्कॅनो झाल्यानंतर थिक डार्क क्लाउड्स, जमीन फाटते आणि जमीन फाटल्यानंतर सुरुवातीला डार्क काळ्या रंगाचे ढग आणि धूर जमिनीच्या या फाटलेल्या जमिनीतून बाहेर यायला लागतो. हाय फ्रॉम द ओपनिंग अँड बिग अनक काकाट्रो अँड स्प्रेड इन द स्काय. हे डार्क क्लाउड्स, काळे ढग जमिनीच्या या पडलेल्या भेगांमधून बाहेर येतात आणि आकाशामध्ये पसरायला लागतात. बिग ग्लोईंग बर्निंग चंक्स ऑफ रॉक. मोठे मोठे ग्लोईंग म्हणजे अतिउष्ण असे, बर्निंग जळणारे, चंक्स ऑफ रॉक्स खडकाचे तुकडे, अँड रेड हॉट लाव्हा रस थ्रोन आउट इन द क्रॅक्स इन द अर्थ. जमिनीच्या या पडलेल्या भेगांमधून काळे ढग, धूर, त्याचबरोबर मोठे मोठे खडकाचे अतिउष्ण तुकडे आणि त्याचबरोबर लाव्हा रस काय केला जातो, या भेगांमधून बाहेर टाकला जातो. व्हेरी हॉट मड अँड ॲश आर ऑल्सो थ्रोन. खूप गरम असा चिखल आणि ॲश म्हणजे राख, हे सगळे पदार्थ काय केले जातात, व्हॉल्कॅनो झाल्यानंतर जमिनीच्या भेगांमधून बाहेर फेकले जातात. अ ग्रेट व्हॉल्कॅनिक इरप्शन कॅन चेंज द लँडफॉर्म इन ॲन एरिया. आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्कॅनिक इरप्शन झाला तर त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे किंवा जी भौगोलिक परिस्थिती आहे, जी जमीन आहे, त्या लँडफॉर्मचा एरिया पूर्णपणे थोड्या दिवसानंतर चेंज झालेला असतो. या ठिकाणी तुम्हाला खाली पिक्चरमध्ये दिसत असेल की संपूर्णपणे सपाट जमीन असते. अचानकपणे जमिनी फाटायला लागतात आणि जमिनी फाटल्यानंतर लांबच लांब काय होतात, त्या ठिकाणी भेगा पडतात आणि भेगा पडल्यानंतर या भेगांमधून अतिउष्ण असा लाव्हा रस, खडकांचे मोठे मोठे तुकडे, त्यानंतर राख, चिखल असे सगळे पदार्थ या जमिनीतून काय केले जातात, बाहेर फेकले जातात. आणि त्यामुळे त्या ठिकाणची जी जमीन आहे, त्या ठिकाणच्या जमिनीची जी पूर्वीची जी परिस्थिती आहे ती संपूर्णपणे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली असते. अशा प्रकारे व्हॉल्कॅनिक इरप्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. व्हॉल्कॅनोज आर पॉप्युलरली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. मग व्हॉल्कॅनो जे आहे या व्हॉल्कॅनोजचे पॉप्युलरली 3 टाईप केले जातात. There are 3 types of volcanoes. First, active volcanoes. Second, dormant volcanoes. And third one is existence volcano. मग फर्स्ट पाहूया ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज. ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज इरप्ट्स रेग्युलरली. ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो जे आहे ते नेहमीच इरप्ट्स होतात, म्हणजे त्या ठिकाणी सारखे सततच ज्वालामुखीचे उद्रेक होतच असतात. एक मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, मध्ये 5-6 दिवस गेले का पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक, त्याच्यानंतर 2-3 दिवस कुठे शांततेत जातात, पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक. अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो म्हणजे ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, अशा ज्वालामुखींना म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो. त्यानंतर बी नंबर आहे डोरमंट व्हॉल्कॅनो. डोरमंट मीन्स टेम्पररी, इनॅक्टिव्ह और इन अ डीप स्लीप. डोरमंट म्हणजे हे व्हॉल्कॅनो जे आहे ते कधीतरी एखाद्या वेळेस जागृत होतात. टेम्पररी इनॅक्टिव्ह, कधीतरी अचानकपणे जागृत होतात. अँड डीप इन स्लीप, आणि कधीतरी पूर्णपणे ते झोपेतच असतात. म्हणजे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वर्षभरानंतर कधीतरी एखादा ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो होतो आणि पुन्हा वर्षभर मात्र शांतता असते. वी फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट द इरप्शन ऑफ दिस व्हॉल्कॅनोज इन हिस्ट्री, बट नाऊ दे आर क्वाइट.
हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, इतिहासामध्ये जर पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारे डोर्मंट व्हॉल्कॅनो झालेले बरीचशी उदाहरणं पाहायला मिळतील. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र हे जे व्हॉल्कॅनो आहे ते मात्र सध्या शांत आहेत, अतिशय शांतपणे झोपलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे डोर्मंट व्हॉल्कॅनो हे कधीतरी एखाद्या वर्षातून एखादा, 6 महिन्यातून एखादा व्हॉल्कॅनो त्या ठिकाणी होत असतो. पण ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोमध्ये मात्र सततच त्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज होत राहतात. आणि एक्झिस्टन्स व्हॉल्कॅनो म्हणजे काय? जॉग्राफर्स कॅन गेस बाय लुकिंग ॲट द रॉक फॉर्मेशन दॅट दे यूज टू इरप्ट लॉंग ॲगो, बट देर इज नो रेकॉर्ड ऑफ इन इज हिस्ट्री अँड एक्झिस्टन्स व्हॉल्कॅनो आर अनलाइकली टू इरप्ट अगेन. म्हणजे एक्झिस्टन्स व्हॉल्कॅनो जे आहेत हे एक्झिस्टन्स व्हॉल्कॅनो जॉग्राफर्स, भूगोलाचे अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते असं म्हणतात की खूप म्हणजे अनेक वर्षापूर्वी, आपण विचार करू सुद्धा शकत नाही, हजारो वर्षापूर्वी हे व्हॉल्कॅनो घडून गेलेले आहेत. पण इंडियन हिस्ट्रीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये त्याचा कुठेही रेकॉर्ड पाहायला मिळत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र हे व्हॉल्कॅनो पूर्णपणे होण्याचं बंदच झालेलं आहे. म्हणजे काही प्रदेश असे आहेत की त्या ठिकाणी अजूनही सतत व्हॉल्कॅनो होत आहे, अशा व्हॉल्कॅनोजला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो. काही प्रदेश असे आहेत की त्या ठिकाणी व्हॉल्कॅनो कधीतरी एखाद्या वेळेस घडतात, वर्षातून 2 वर्षातून एकदा. त्या ठिकाणी जे व्हॉल्कॅनो आहे त्यांना म्हणतात डोर्मंट व्हॉल्कॅनो. आणि काही प्रदेश असे आहेत की त्या प्रदेशांमध्ये हजारो वर्षांपूर्वी व्हॉल्कॅनो होत होते, पण आत्ता सध्या मात्र त्या ठिकाणी व्हॉल्कॅनोचं एकही एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा व्हॉल्कॅनो झालेले आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारचे जे व्हॉल्कॅनो आहेत ते म्हणजे एक्झिस्टंट व्हॉल्कॅनो. ॲक्टिव्ह म्हणजे डोर्मंट म्हणजे, आणि एक्झिस्टन्स म्हणजे मृत झालेले आहेत. ते आता व्हॉल्कॅनो मरून गेलेले आहेत, पुन्हा जिवंत होण्याचे चान्सेस आता अजिबात राहिलेले नाही. अशा प्रकारे व्हॉल्कॅनोचे आपण 3 टाईप पाहिले. त्यानंतर पाहूया क्राकाटोआ इज अन ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो. तर आपला जो लेसन आहे काकाटोआ, तर त्याच्यामध्ये जो शब्द दिलेला आहे काकाटोआ, की जे एक आयलँड आहे आणि त्या ठिकाणी व्हॉल्कॅनो होत आहे हे आपण पाहिलं. आणि या ठिकाणी जे व्हॉल्कॅनो होतात हे ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे. म्हणजे त्या ठिकाणी सततच नेहमीच काय होत असतात, ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. इट हॅज इरप्ट मेनी टाईम कॉजिंग ग्रेट डिझास्टर्स. आणि आत्तापर्यंत त्या ठिकाणी अनेक वेळा असे ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहे. आणि ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर संकट, ग्रेट डिझास्टर, हे सगळ्यात मोठं संकट त्या लोकांवर त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि कायमचंच संकट त्यांच्यासोबत ते निर्माण झालेलं आहे. द वर्स्ट ऑफ द इरप्शन टूक प्लेस इन ऑगस्ट 1883. सगळ्यात मोठं नुकसान करणारा जो व्हॉल्कॅनो झाला तो 1883 ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात मोठा ग्रेट ट्रिमेंडस स्केलवर त्या ठिकाणी व्हॉल्कॅनो घडून आलेला होता. ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता आणि खूप बॅड कंडिशन ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. अ व्हॉल्कॅनो इरप्टेड विथ अ सच लाऊड बूम दॅट वॉज हर्ड मोर दॅन 3500 किलोमीटर अवे इन ऑस्ट्रेलिया. व्हॉल्कॅनो होत असताना इतका मोठा लाऊड बूम, इतका मोठा आवाज निर्माण झाला की तो आवाज त्या क्राकाटोआपासून 3500 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियापर्यंत ऐकू गेला होता. म्हणजे विचार करा की तो व्हॉल्कॅनो किती भयंकर झाला असेल. आपल्या इथे शेजारच्या गल्लीत, शेजारच्या घरामध्ये काय चाललंय तो आवाज आपल्यापर्यंत लवकर पोचत नाही. म्हणजे आपल्याला शेजारच्या घरात काय चाललंय त्याचं काही घेणं देणं नसतं, पलीकडच्या गावात काय झालंय काही घेणं देणं नसतं. पण 3500 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये जर काकाटोआमधला आवाज पोहोचला असेल तर तो भयंकर असा आवाज, आणि तो भयंकर आवाजामुळे ज्याच्यामुळे निर्माण झाला तो व्हॉल्कॅनो किती भयंकर असेल याचा विचार देखील करत नाही. इट इज बिलीव्ड टू बी द लाऊडेस्ट साऊंड दॅट मॅन हॅज एव्हर हर्ड. असं म्हटलं जातं की माणसाने आत्तापर्यंत एवढा भयंकर, एवढा लाऊडेस्ट साऊंड आत्तापर्यंत ऐकलेला नव्हता. आत्तापर्यंत सगळ्यात मोठा जो आवाज निर्माण झाला तो आवाज 1883 साली ऑगस्ट महिन्यात काकाटोआ या ठिकाणी घडलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचाच आवाज सगळ्यात मोठा म्हणून त्याची नोंद देखील केली गेली. द आयलँड विच वॉज व्हॉल्कॅनिक माउंटन कोलॅप्स्ड ऑन इट्स हेड. हे जे आयलँड होतं ह्या आयलँडवर इतका भयंकर व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं की ह्या आयलँड जमिनीपासून पूर्णपणे उचललं गेलं आणि पुन्हा ते जमिनीवर त्याच्यावरच स्वतःवरती उचलून परत जागच्या जागी येऊन जोराचं आपटलं. द डस्ट दॅट वॉज थ्रोन अप इन द इरप्शन वॉज अबाउट 80 किलोमीटर्स इन द स्काय. आणि व्हॉल्कॅनो इरप्शन झाल्यानंतर जी धूळ, जी डस्ट निर्माण झाली ती डस्ट 80 किलोमीटर वर आकाशामध्ये
कितीतरी दिवस हवेमध्ये पसरत होती, तरंगत होती. इट स्प्रेड इन द स्काय अराउंड द वर्ल्ड. संपूर्ण जगभरामध्ये असणाऱ्या या आकाशामध्ये ही सगळी धूळ पसरली गेली. आणि लेटर सेटल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड थाउजंड्स ऑफ किलोमीटर. आणि नंतर हजारो किलोमीटर दूर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ही धूळ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेटल झाली. म्हणजे भयंकर असा खरंच 1883 साली झालेला हा व्हॉल्कॅनिक इरप्शन काकाटोआ या ठिकाणी झालेला अतिशय भयंकर असा व्हॉल्कॅनिक इरप्शन होता. आणि त्याचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना देखील आणि त्याचबरोबर जगभरातल्या सगळ्या लोकांना त्याचं नुकसान भोगावं लागलं. द इरप्शन कॉज जायंट वेव्स और सुनामीज इन द सी नियर द आइसलँड. आता याचा परिणाम काय झाला की काकाटोआमध्ये ज्यावेळेस व्हॉल्कॅनो होत होते 1883 साली जेव्हा सगळ्यात मोठा व्हॉल्कॅनो त्यावेळेस घडून आला, याचा परिणाम असा झाला की ह्या आयलँडच्या आजूबाजूला जे समुद्राचं पाणी होतं त्या समुद्राच्या या व्हॉल्कॅनोच्या उद्रेकामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये देखील कंपनं निर्माण झाली. आणि या कंपनाचा परिणाम म्हणजे सुनामी, म्हणजे समुद्रामध्ये भयंकर अशा मोठमोठ्या समुद्रामध्ये भूकंप आला, समुद्रामध्ये भयंकर अशा मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या. अबाउट 165 villages and towns were destroyed with the eruption and the tsunamis. आणि याचा परिणाम असा झाला की त्या आयलँडच्या आजूबाजूला असणारी जवळजवळ किंवा त्या समुद्राच्या जवळपास असणारी 165 गावं आणि शहरं या सुनामीच्या लाटांमुळे आणि या व्हॉल्कॅनिक इरप्शनमध्ये वाहून गेली. त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. द इरप्शन डिस्ट्रॉयड 2/3 ऑफ द आइसलँड ऑफ काकाटोआ. काकाटोआचा 2/3 भाग या इरप्शनमुळे काय झालेला होता, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. इट कोलॅप्स्ड बेनीथ द सरफेस ऑफ द सी क्रिएटिंग द ह्यूज अंडर वॉटर व्हॉल्कॅनिक क्रेटर. आणि ह्या व्हॉल्कॅनोचा परिणाम म्हणजे काय झालं, हा जो व्हॉल्कॅनो आहे ह्या व्हॉल्कॅनोमुळे जे मोठे मोठे दगडं किंवा खडक बाहेर फेकले गेले, याचा परिणाम म्हणजे समुद्रात एक खूप मोठं क्रेटर म्हणजे होल, अंडर वॉटर क्रेटर निर्माण व्हायला सुरुवात झाली. समुद्रामध्ये खोल 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 असं एक खूप मोठं होल पडलं. द होल वॉज मोर दॅन 6 किलोमीटर वाईड. आणि हे जे होल होतं ह्या होलची जी डायमीटर होता हा डायमीटर जवळजवळ 6 किलोमीटर वाईड इतका होता. म्हणजे भयंकर असं खूप मोठं होल समुद्रामध्ये तयार व्हायला लागलं. आणि देन इन 1972 अ प्लम ऑफ स्मोक रोज आउट ऑफ द वॉटर ऑन द क्रिएट. आणि पुढे 1927 साली ह्या तयार झालेल्या अंडर वॉटर क्रेटरमधून, पाण्याच्या आतमध्ये तयार झालेल्या ह्या क्रेटरमधून, या होलमधून हळूहळू धुराचे लोड बाहेर यायला लागले. इट वॉज फॉलोड बाय अनदर इरप्शन. आणि म्हणजेच या ठिकाणी दुसरा ज्वालामुखीचा उद्रेक आता होणार होता. अ फ्यू डेज लॅटर, काही दिवसानंतर, अ न्यू आइसलँड व्हॉल्कॅनो ब्रोक वॉटर. व्हॉट डिड हॅपन. आणि त्या ठिकाणी एक नवीन आइसलँड तयार झालं. कसं झालं हे तर बघा, व्हेन द अंडर वॉटर व्हॉल्कॅनो थ्रू अप ॲश अँड रॉक. ज्यावेळेस अंडर वॉटर जे होल तयार झालं होतं, या अंडर वॉटर होलमधून धूर आणि जे खडकाचे तुकडे होते ते त्या होलमधून बाहेर यायला लागले. इट वॉज क्विकली टेकन बाय द सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये हे जी राख होती किंवा जे खडकाचे तुकडे होते हे कसे बसे समुद्राच्या पाण्याने गिळून घेतले. बट देन द लावा स्टार्टेड फ्लोईंग आउट. पण कालांतराने हळूहळू त्याच्यातून तप्त असा लाव्हा रस बाहेर फेकला गेला. द व्हॉल्कॅनिक मटेरियल वॉज नॉट ऑल टेकन अवे बाय द वेव्ज. पण हा लाव्हा रस समुद्राच्या लाटांमध्ये विरघळू शकला नाही. समुद्राच्या लाटांमध्ये हा व्हॉल्कॅनो सामावून गेला नाही. अँड न्यू माउंटेन बिगॅन टू ग्रो. आणि त्या ठिकाणी या लाव्हा रसाचं त्या ठिकाणी काय तयार व्हायला लागलं, एक पर्वत तयार व्हायला लागला. इट केप ग्रोईंग अँड नाव वॉज सून सीन अबोव द वॉटर. हे लाव्हा रस बाहेर आल्यानंतर हे पर्वत ज्या ठिकाणी तयार झालं, हे पर्वत आता इतकं मोठं दिसायला लागलं की ते समुद्राच्या पाण्याच्या बाहेर उंचावर आपली मान डोकवायला लागलं. दज अ न्यू आयलँड ग्रू फ्रॉम द ओल्ड आयलँड ऑफ काकाटोआ. आणि म्हणूनच जुन्या काकाटोआच्या व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे त्याच्याच जवळ समुद्रामध्ये नवीन व्हॉल्कॅनिक इरप्शन असलेलं माउंटन तयार झालं. इट वॉज नेम अनक काकाटोआ. आणि त्यालाच नाव दिलं गेलं अनक काकाटोआ, चाइल्ड ऑफ काकाटोआ. काकाटोआचं बाळ म्हणून त्याला काय केलं गेलं, ह्या नवीन माउंटनला नाव देण्यात आलं. तर कसं घडलं बघा हे. काय झालं, 1983 साली खूप मोठा व्हॉल्कॅनिक इरप्शन झाला.
व्हॉल्कॅनिक इरप्शन झाल्यानंतर याचा परिणाम आजूबाजूच्या जगभरातल्या सगळ्या गावांना, सगळ्या देशांना भोगावा लागला. याचा परिणाम असा झाला की हे आयलँड या ठिकाणी होतं काकाट्रॉ, त्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या. आणि त्याचबरोबर समुद्रामध्ये या काकाट्रॉच्या आयलँडजवळच एक खूप मोठं 6 किलोमीटर वाईड असलेलं होल पडलं. ह्या होलमधून सुरुवातीला राख बाहेर आली. ही राख समुद्राने गिळून घेतली. काही दिवसानंतर त्याच्यातून मोठे मोठे खडक बाहेर आले. हे खडक देखील समुद्राने गिळून घेतले. पण काही दिवसानंतर मात्र तप्त असा लावारस त्या होलमधून बाहेर यायला लागला. आता हा लावारस इतका फास्ट बाहेर यायला लागला की या लावारसाचं त्या समुद्रामध्ये एक हळूहळू छोटं करता करता काही दिवसातच मोठं असं पर्वत, माउंटन त्या ठिकाणी तयार झालं. आणि हे माउंटन इतकं मोठं झालं की ते समुद्राच्या बाहेर डोकवायला लागलं. आणि म्हणूनच या माउंटनला नाव दिलं गेलं अनक काकाट्रोआ, चाइल्ड ऑफ काकाट्रोआ, म्हणजे काकाट्रोआचं बाळ. तर अशा प्रकारे लेसनचं जो नाव आहे अनक काकाट्रोआ, ते अनक काकाट्रोआ कशा प्रकारे निर्माण झाले ते या ठिकाणी सांगितलं. अनक काकाट्रोआ इज स्टील अँड ॲक्टिव्ह व्हॉल्कनो. अनक काकाट्रोआ देखील काय आहे? ॲक्टिव्ह व्हॉल्कनो आहे. काकाट्रोआ देखील ॲक्टिव्ह आहे. अनक काकाट्रोआ देखील ॲक्टिव्ह व्हॉल्कनो आहे. त्या ठिकाणी सततचे व्हॉल्कनो होत असतात. इरप्शन हॅव बिगन अगेन सिन्स 1994. 1994 साली पुन्हा त्या ठिकाणी इरप्शन व्हायला लागले, पुन्हा उद्रेक व्हायला लागले. इट लाईज क्वाईट फॉर अ फ्यू डेज. आणि हे उद्रेक इतके भयंकर होते की पुढच्या काही दिवसांमध्ये हे उद्रेक सतत होतच राहिले. अँड देन अगेन देअर आर इरप्शन. एक इरप्शन झालं का दुसरा झाला का तिसरा झाला का चौथा, अशा प्रकारे सततचे त्या ठिकाणी इरप्शन होत होते. विथ मोर लावा फ्लोईंग आउट. सततचा लावारस बाहेर पडत होता. द आइसलँड इज स्टील गोईंग बिगर. आणि हे जे नवीन आयलँड अनक काकाट्रोआ सुरू झालं होतं, हे अजूनच ह्या लावारसामुळे मोठं व्हायला लागलं. काय होतं, जेव्हा लावारस जमिनीच्या बाहेर फेकला जातो तेव्हा हा लावारस काय होतो, थोड्या वेळात काही कालांतरानंतर थंड होतो आणि त्याचे पर्वत तयार. सिन्स 1950 द आइसलँड हॅज ग्रोन ॲट ॲन ॲव्हरेज रेट ऑफ 5 इंचेस पर वीक. पुढे तर 1950 सालापासून आत्तापर्यंत हे आयलँड दरवर्षी 5 इंचाने काय व्हायला लागलं, दर आठवड्याला 5 इंच इतकं ते वाढायला लागलं. अ पार्ट ऑफ ओल्ड आइसलँड नोन ॲज रकाटा इज स्टील व्हिजिबल इन द सी अ लिटिल अवे फ्रॉम द न्यू आयलँड अनक काकाट्रोआ. आता ह्या आयलँड, जुनं जे आयलँड होतं काकाट्रोआ, त्याचा जो भाग आहे तो रकाटा या नावाने अजूनही त्या ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये पाहायला लागतो. आणि नवीन जे काकाट्रोआ आयलँड तयार झालेलं आहे त्याला नाव दिलं आहे अनक काकाट्रोआ. आफ्टर काकाट्रोआज इरप्शन इन 1883 ऑल द सराउंडिंग आइसलँड अँड कोस्ट वेअर कवर्ड विथ हॉट ॲश. 1883 साली जो मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, हा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर गरम तप्त अशा राखेने भरून गेला होता. संपूर्ण लावारस त्या ठिकाणी पसरलेला होता. नो लाईफ रिमेन. आता एवढ्या तप्त लावारसामध्ये जर कोणी पाय ठेवला असेल किंवा खूप भयंकर असा लावारस लोकांच्या अंगावर, प्राण्यांच्या अंगावर पडला असेल तर त्या ठिकाणी कोणी जिवंतसुद्धा राहू शकलं नसेल. त्या ठिकाणी आयुष्यमान जीवन कुणाचंही राहिलं नव्हतं. वेन अ सायंटिस्ट व्हिजिटेड इन 1884. पुढील 1 वर्षानंतर काही सायंटिस्ट त्या ठिकाणी बघण्यासाठी गेले. ही फाउंड जस्ट वन स्पायडर देअर. त्या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं होतं. प्राणी, पशु, पक्षी, माणसं सगळी मरून गेली होती. आणि ज्यावेळेस सायंटिस्टने त्या ठिकाणी संशोधन करायला सुरुवात केली, त्या सायंटिस्टला असं सापडलं की त्या ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यामध्ये फक्त एक स्पायडर जिवंत राहिलेला होता. बाकी सगळं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं होतं. बट द लिव्हिंग वर्ल्ड ऑन रकाटा वॉज नॉट लॉस्ट अँड गोन फॉर एव्हर. पण रकाटा या ठिकाणी जे मनुष्य जीवन होतं ते अजूनही सुरक्षित होतं. सगळं काही त्या ठिकाणी संपुष्टात आलेलं होतं. द वाईन अँड द सी ब्रॉड सीड्स ऑफ प्लांट्स टू द आइसलँड. वारा आणि समुद्राचं पाणी यांनी काय केलं, वेगवेगळ्या झाडांच्या बिया त्या ठिकाणी वाहून आणल्या. सम सीड्स कम विथ द बर्ड्स. काही पक्ष्यांनी त्या ठिकाणी वाहून आणल्या. टू फ्ल्यू ओव्हर द आइसलँड. काही पक्षी त्या आइसलँडवरून उडत जायचे. या पक्ष्यांच्या विष्ठेतून ही बिया खाली पडायच्या. प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स दॅट लिव्ह इन द सी केम टू द कोस्ट अगेन. आणि या बियांमुळे त्या ठिकाणी झाडं वाढायला लागली. झाडं वाढल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ॲनिमल्स त्या झाडांच्या आश्रयाने राहायला लागले आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन लिव्हिंग वर्ल्ड अस्तित्वात यायला लागलं. स्मॉल लँड ॲनिमल्स लाईक ॲन्ट्स, छोट्या मुंग्या, टर्माइट्स, वाळवी, और इवन रॅट्स अँड लिझर्ड ट्रॅव्हल टू द आइसलँड. उंदीर आणि पाली त्या ठिकाणी आता पुन्हा नव्याने जीवनमान सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी यायला लागले. झाडं समुद्रावरती डोलायला लागली. ऑन
वन एज ऑफ द आईसलँड वॉज सून टिमिंग विथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. या आईसलँडचा एकच कॉर्नर असा होता की एक कोपरा असा होता की त्या कोपऱ्यामध्ये आता काय व्हायला लागलं होतं, थोडंसं ग्रीनरी दिसायला सुरुवात झाली होती. प्राणी पक्ष्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं होतं. इट वॉज लाईक अ ट्रिमेंड लॅबोरेटरी व्हेअर सायंटिस्ट कॅन सी हाऊ लिव्हिंग थिंग्स स्लोली डेव्हलप इन दॅट एरिया. आणि याच ठिकाणी सायंटिस्ट लोकांनी देखील हळूहळू उद्ध्वस्त झालेल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा माणूस आपलं जीवन कशा प्रकारे सुरू करतो, प्राणी पक्षी त्या ठिकाणी येऊन कशा प्रकारे राहायला लागतात, याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी एक एरिया तयार करण्यात आला. आणि त्या ठिकाणी सायंटिस्ट लोकांनी एक लॅबोरेटरी देखील त्यांच्या अभ्यासासाठी तयार केली. टुडे सायंटिस्ट कॅन ऑब्झर्व दिस ऑल्सो इन द पार्ट ऑफ अनक काकाटोआ विच डज नॉट गेट कवर्ड विथ व्हॉल्कॅनिशम. अनक काकाटोआचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी देखील सायंटिस्ट लोक काय करत आहे, अभ्यास करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचं संशोधन त्या ठिकाणी चालू आहे. द वेस्टर्न कोस्ट ऑफ जावा वॉज ग्रेटली अफेक्टेड बाय क्राकाटोआज इरप्शन. जो पश्चिम समुद्रकिनारा होता, हा पश्चिम समुद्रकिनारा जावाजवळचा हा काकाटोआमुळे पूर्णपणे ग्रेटली अफेक्टेड झालेला होता. व्हेरी फ्यू ह्युमन बीइंग्स वेअर लिव्हड. अतिशय काही हातावर मोजणे इतकेच ह्युमन बीइंग्स त्या ठिकाणी राहिलेले होते. बट द वाईल्ड ॲनिमल अँड प्लांट इन दॅट एरिया ग्रू इन नंबर अगेन. पण वनस्पती आणि प्राण्यांची संख्या मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढताना दिसते. इनफॅक्ट द वाईल्ड लाईफ ग्रू नॅचरली. याचा एकमेव कारण म्हणजे त्या ठिकाणी नॅचरली वाईल्ड लाईफ वाढताना दिसते. सिन्स देअर वेर नो ह्युमन बीइंग्स. कारण त्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही आहे, कोणी त्या प्राण्यांच्या आणि झाडांच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. देअर वॉज नो वन देअर टू कट द ट्रीज. त्या ठिकाणी कोणी झाडं कट करत नाही, कोणी प्राण्यांची शिकार करत नाही. सो दिस रिजन बिकम रिच इन वाईल्ड लाईफ. म्हणून हा जो परिसर आहे तो प्राणी आणि पक्षी आणि झाडांच्या विविधतेने समृद्ध झालेला आहे. म्हणजे एवढा मोठा व्हॉल्कॅनिक इरप्शन होऊन देखील मनुष्यवस्ती नसल्यामुळे हा जो परिसर आहे, हा परिसर काही दिवसातच पुन्हा एकदा जैवविविधतेने संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये व्हॉल्कॅनो म्हणजे काय, अनक काकाटोआ कुठे आहे, व्हॉल्कॅनो झाल्यानंतर कोणते पदार्थ बाहेर फेकले जातात, व्हॉल्कॅनोचे 3 टाईप कोणते आहे, अनक काकाटोआ नावाचं छोटंसं बेट कसं तयार झालं, काकाटोआ या ठिकाणी इरप्शन झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणावर आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला आणि पुन्हा अनक काकाटोआ या ठिकाणी प्लांट्स आणि ॲनिमल्स यांनी आपलं अस्तित्व कशा प्रकारे निर्माण केलं, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेसनमध्ये पाहिली. तर डिफिकल्ट वर्ड्स पाहूया. आयलँड म्हणजे बेट, व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, इरप्ट्स बस्ट आउट सडनली, अचानक जमिनीतून किंवा अचानक एखाद्या ठिकाणाहून बाहेर म्हणजे उद्रेक होणे, क्रस्ट अ हार्ड आउटर कव्हरिंग ऑफ समथिंग, एखाद्या वस्तूचा बाहेरचा कडक भाग, इरप्शन म्हणजे उद्रेक, ट्रिमेंडन्स अगदी मोठ्या प्रमाणामध्ये, चंक्स रफली कट लम्प्स, डॉर्मंट नॉट ॲक्टिव्ह, एक्झिस्टंट नॉट एक्झिस्टिंग नाव, डिझास्टर संकट, डॅमेज ऑर डेथ आपत्ती, सुनामी अन एक्स्ट्रीमली लार्ज वेव कॉज बाय मुवमेंट ऑफ द अर्थ अंडर द सी. समुद्राच्या आतमध्ये किंवा समुद्रामध्ये एखाद्या विशिष्ट कारणामुळे मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होणे किंवा समुद्रामध्ये भूकंप होऊन मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होणे. त्यानंतर आहे प्लम, अ टॉल थिन मास ऑफ स्मोक, धुराचे मोठे मोठे लोट, डस्ट ऑर सिमिलर सबस्टन्स दॅट रायझेस अप इन टू द एअर. त्यानंतर व्हिजिबल, कॅन बी सीन, दिसणे, टिमिंग विथ, फुल ऑफ. तर हे सगळे डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर रीड द लेसन अँड राईट डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक. मी तुम्हाला ह्याचे क्वेश्चन आन्सर तुमच्या पुढच्या लेक्चरला तुम्हाला पाठवून देईल. ओके, थँक्यू.